वर्ल्ड पोएम डे किंवा जागतिक कविता दिन ह्याबद्दल आज मी तुमच्याशी बोलणार आहे. काही दिवसांपूर्वीच नव्हे, काही वर्षांपूर्वीच माझ्या वाचनामध्ये एक कविता आली होती. जो सगळ्यात पहिला सर्वप्रथम जो काही मी एक विचार करण्यास सुरुवात केली कविता या संदर्भात, त्याबद्दल मला बोलायला आवडेल. तर ती कविता अशी होती: मोरपिसांचा सुंदर रंग, मोरपिसांचा सुंदर रंग, फुला फुलांचा दरवळणारा गंध, फुला फुलांचा दरवळणारा गंध, सारे चांगले मनात वसते, सारे चांगले मनात वसते, जग जे आपल्याला दाखवत असते, सारे चांगले मनात वसते, जग जे आपल्याला दाखवत असते. हिरवट पिवळं कोवळं पान, हिरवट पिवळं कोवळं पान, पाण्याचा स्वभाव फारच छान, पाण्याचा स्वभाव फारच छान, सुंदर रंग खूप असतात, सुंदर रंग खूप असतात, ते आपल्या मनाला भावतात, ते आपल्या मनाला भावतात. तरी मनाचा रंग कोणता, तरी मनाचा रंग कोणता, सांगेल का माझं कोणी आता, सांगेल का माझं कोणी आता. अशी ही कविता एका चौथीतल्या मुलीने लिहिलेली. मला ती कविता वाचल्यानंतर असं वाटलं की कशी सुचली असेल ह्या मुलीला ही कविता, म्हणजे कुठून आले असतील हे शब्द चौथीतल्या मुलीला, आणि ते सुद्धा मराठी मीडियममध्ये नसलेली मुलगी जेव्हा मराठी सुंदर अशी कविता करते तेव्हा कुठेतरी हा विचार येतो की हे विचार येतात कुठून. जेव्हा मी त्या गोष्टीचा विचार केला, म्हटलं कविता कविता म्हणजे आहे तरी काय, कविता कविता म्हणजे आहे तरी काय. म्हटलं तर एक मनात येणारे विचार, आणि ते नुसतेच विचार नाही तर भावनांनी ओथंबलेले विचार ज्या वेळेला ओघवत्या शब्दांनी येतात त्यावेळी कुठेतरी कविता तयार होते. कवितेला खरं तर मी तुम्ही कोणीच आपण एका शब्दांमध्ये किंवा आपल्या एखाद्या डेफिनेशनमध्ये बांधू नाही शकत, कुठली व्याख्या नाही देऊ शकत. ज्यावेळी मनाच्या संपूर्ण भावना ओथंबून येतात कुठेतरी तेव्हा कवितेचा उगम होतो. मला असं वाटतं की तेव्हा कविता कुठेतरी स्फुरते. तिथे वयाचं बंधन नसतं, तिथे कुठल्याही वयाचं बंधन नसतं, कारण भावना ह्या सगळ्यांमध्ये सारख्याच आहेत. मग त्या भारतीयांमध्ये असोत, लहान मुलांमध्ये असोत, मोठ्या माणसांमध्ये असोत, किंवा अगदी दूरदेशीच्या कुठल्याही परदेशातल्या कुठल्याही लोकांच्या असोत, कारण मनुष्य स्वभाव आणि मनुष्याच्या भावना या सगळीकडे सारख्या आहेत. मला असं वाटतं की कुठेतरी ह्या गोष्टी या फार महत्त्वाच्या असतात. ज्या वेळेला हा माझा विचार एक चालला होता की कविता कविता म्हणजे काय नक्की, तर मला असं वाटलं की कदाचित एखाद्या धबधब्याप्रमाणे वाहणारे शब्द ज्या वेळेला एक नदीचं, ओढ्याचं असं रूप घेतात, कुठेतरी ती कविता असते. नादमय लयीत चालत असतं, जसं ते ओढ्यांमध्ये जसं पाणी वाहत असतं त्याचप्रमाणे कुठेतरी शब्दही तेच रूप जणू घेतात आणि कविता तयार होते. त्यासाठी खूप मनामध्ये ओसंडून आलेले भाव असावे लागतात असं माझं स्पष्ट मत आहे. मला नेहमी असं वाटतं की मनामध्ये खूप जोपर्यंत इमोशन्स डेव्हलप होत नाहीत, इमोशन्स जोपर्यंत आपले भरून येत नाहीत, तोपर्यंत आपल्याला कविता नाही सुचू शकत. तर असा हा शब्दांचा ओसंडून वाहणारा धबधबा म्हणजेच कविता. नेहमी एखाद्या लयीत, सुरात येणारे शब्द म्हणजे कविता. लहानपणी आमच्या पुस्तकांमध्ये बालकवींच्या कविता होत्या, मंगेश पाडगावकरांच्या कविता होत्या. मी जेव्हा बाहेर गेले कुठेही फिरायला वगैरे, त्यावेळेला मला नेहमी एक सुंदर, ज्यावेळेला मी एक
दृश्य बघितलं किंवा एखादं सुंदर असं हिरवळ बघितली की सगळ्यात पहिल्या कवितेच्या ओळी माझ्या नाचायला लागायच्या. त्या म्हणजे हिरवे हिरवे गारगालीचे हरित तृणांच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती. मला नेहमी वाटायचं कदाचित बालकवी इथेच आले नसतील ना, इथेच येऊन त्यांनी कविता लिहिली नसेल का. वातावरण खरंच गरज असतं की नाही मला नाही माहीत. मी प्रयत्न काही अंशी केला होता कवितेचा, जेवढं जमलं तेवढं मी नक्की केलं. परंतु मला नेहमी प्रश्न पडायचा की प्रत्येक गोष्टीचे एक दिवस आपण साजरे करतो. हा कविता दिन सुद्धा साजरा होत असेल का. आणि ह्या माझ्या प्रश्नाचं उत्तर मला ह्याच वर्षी खरं तर लॉकडाऊनच्या काळामध्ये मिळालं. माझी एक नातेवाईक आहे जी स्वतः कविता करते, अतिशय उत्तम कवयित्री आहे ती. आणि तिच्या कविता आणि काही इतर कवींच्या कविता ह्या कविता दिनाच्या निमित्ताने त्यांनी फेसबुक लाईव्हवर प्रदर्शित केल्या होत्या. आणि तेव्हा मला कळलं की कविता दिवस सुद्धा साजरा होतो. जगभरच्या लाखो प्रसिद्ध व अप्रसिद्ध कवींसाठी युनेस्कोने 21 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय कविता दिवस म्हणून साजरा करण्याचा एक उपक्रम सुरू केला. आणि याची सुरुवात जी झाली ती 1999 पासून. 19व्या शतकातील फ्रेंच कलावंत जोसेफ राव यांनी म्हटले की सायन्स इज फॉर देम हू लर्न, पोएट्री इज फॉर दोज हू नो. हे खरंच आहे की बुद्धीची कसोटी लावून विज्ञान शिकता येतं, पण पद्य किंवा कविता मनाला भावणे गरजेचे असते. सुप्रसिद्ध कवयित्री संजीवनी मराठे यांनी सुद्धा कवितेची जी व्याख्या केली किंवा त्यांनी ज्या पद्धतीने कवितेबद्दल सांगितलं ते असं होतं की कुंभरसांचे शिरी घेऊनी शब्दांच्या गवळणी, कुंभरसांचे शिरी घेऊनी शब्दांच्या गवळणी, नजरे पुढती ठुमकत येती रूपवती कामिनी, नजरे पुढती ठुमकत येती रूपवती कामिनी, त्यांच्या नादे करू पाहते, त्यांच्या नादे करू पाहते पदन्यास मी कशी, मी न कुणाला सांगायची कविता स्फुरते कशी, कविता स्फुरते कशी. विल्यम वर्ड्सवर्थ यांनी म्हटल्याप्रमाणे पोएट्री इज द स्पॉन्टॅनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स. शब्दांच्या माध्यमातून होणारा रसरशीत भावनांचा उत्स्फूर्त उद्रेक म्हणजे कविता. अशी ही कविता मनात आपल्या आशावाद निर्माण करते, आपल्या मनाला प्रफुल्लित करते आणि आपल्या भावनांचा संपूर्णपणे निचरा करते. मला नेहमी असं वाटतं की प्रत्येकाने थोडं तरी पद्य, थोडा तरी कविता करण्याचा, बनवण्याचा प्रयत्न करावा. त्या सुचतील तशा आपल्या लिहून ठेवाव्या, कारण प्रत्येकाला भावना तशा सारख्याच आहेत. त्या वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही नक्की मांडू शकता. मुलांनो, मला असं वाटतं की कुठेतरी तुम्ही ह्याचा विचार करायला पाहिजे की आपण कशा पद्धतीने आपल्या स्वतःला एक्सप्रेस करू शकू, आपण स्वतःला मांडू शकू. आपले विचार आपल्याला कधी कधी नाही सांगता येत, कधी कधी ते अशा शब्दांमध्ये ओघवत बाहेर येतात आणि त्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा. याच्यासाठी एक ॲक्टिव्हिटी मला असं वाटतं मी तुम्हाला देऊ इच्छिते की तुम्हाला सुचलेल्या कुठल्याही, तुमच्या अगदी जवळच्या कुठल्याही विषयावर तुम्हाला एक कविता तयार करायची. असं वाटतं की मी एक कविता म्हणून माझं बोलणं थांबवेन. आणि ही कविता लिहिली आहे निहारिका देशपांडे हिने आणि तिची ही कविता आहे क्षण या विषयावर. मोमेंट्स ऑफ आवर लाईफ. क्षण आठवणीत गुंतलेले कसे कधी गेले, भान जेव्हा आले हास्य मोहरून आले. क्षण बेभान हास्याचे, अखंड हर्षाचे, क्षणमुक्त होण्याचे कधी समजून घ्यायचे. क्षण बागडण्याचे, मोकाट वावरण्याचे,
क्षण एकांताचे तर कधी एकतेचे, क्षण रमण्याचे मग्न व्हायचे, क्षण मायेचे तर कधी असीम मैत्रीचे, क्षण मोहरण्याचे बहरून येण्याचे, क्षण प्रेमाचे अनंत विश्वासाचे, क्षण प्रेमाचे अनंत विश्वासाचे. अशी ही क्षण नावाची कविता आपण ज्या क्षणांमध्ये जगतो त्यावर बनवलेली ही कविता. जर प्रयत्न केलात लिहिण्याचा तर मला खूप आवडेल आणि ऐकायलाही आवडेल. धन्यवाद.